टीव्ही सत्यमेव व्रतम। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय युती करणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय, पण त्या अगोदर त्यांच्या दोघांमधील नात्यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ठाकरे बंधूंच्या नात्यात आता एकदम सहजता आली आहे। राजकीय अपरिहार्यता म्हणून युतीकडे न पाहता दोन्ही भावांचं मनोमिलन झाल्याचं ठळकपणे जाणवू लागलंय। दोघं भाऊ युतीबाबत काहीही बोलत नसले तरी शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये जो संदेश जायचा तो गेलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असतानाच गेल्या 2 दिवसात दोन भाऊ दोनदा भेटले। ही भेट राजकीय होती। मतदार याद्यांमधील घोळांच्या मुद्द्यावर निवडणूक आयुक्तांच्या भेटीचा हा कार्यक्रम होता। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा जोरात असतानाच गेल्या 2 दिवसात थोरल्या आणि धाकल्या ठाकरेंमधील बॉन्डिंग माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी अचूक टिपलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मंगळवारी निवडणूक आयोगात जाण्याआधी शिवालय या कार्यालयात आले होते। तिथून दोघं एकाच कारमधून मंत्रालयात गेले। मंत्रालयात गेल्यावरही त्या दोघांचा सातत्यानं संवाद सुरूच होता। निवडणूक आयुक्तांना निवेदन देताना त्यांच्याशी चर्चा करताना दोघंही ठाकरे बंधू एकमेकांच्या शेजारी बसले होते। राज ठाकरे जेव्हा मंत्रालयातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीला अभिवादन करत होते त्यावेळी तिथं उद्धव ठाकरे पोहोचले। उद्धव ठाकरेंना पाहताच राज ठाकरे बाजूला झाले, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना पुन्हा माघारी बोलावलं। निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर 2 वेगवेगळे पक्ष असलेले दोघं भाऊ एकाच कारमधून घरी निघाले। दुसऱ्यांदाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांसोबत भेटले। ती भेट अगदी सहजच असल्याचं वाटत होतं। राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी बोलताना कुठेही अवघडल्यासारखं दिसत नव्हते। ठाकरे बंधू जेव्हा राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बैठकीसाठी पोहोचले तेव्हा ते सातत्यानं काही ना काही बोलत होते। दोघांच्या चेहऱ्यावर कसलाही तणाव दिसत नव्हता। हे झालं थोरल्या धाकटे बंधूंचं, पण हेच बॉन्डिंग धाकट्या ठाकरेंमध्येही दिसलं। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यातली केमिस्ट्री गजब अशीच पाहायला मिळाली। निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आदित्य आणि अमित ठाकरे आले तेव्हा अमित ठाकरेंना बसण्यासाठी खुर्ची मिळाली नाही। आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंना खुर्ची मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता। अमित ठाकरेंना खुर्ची मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे निवांत झाले। बैठक सुरू असतानाही अमित आणि आदित्य यांच्यात कानगोष्टी सुरू होत्या। या सगळ्या गाठीभेटींमध्ये कुठेही कृत्रिमपणा जाणवत नव्हता। नात्यातला ओलावा आणि भावांबाबत एकमेकांचं प्रेम त्यातून दिसून आलं। ठाकरे बंधू एकमेकांचा आदर करतानाच त्यात जिव्हाळा होता। त्यामुळे युती जाहीर होईल तेव्हा होईल। आतापासूनच शिवसैनिक आणि मनसैनिकांनी जे समजायचं ते समजून घेतलंय, हे मात्र तितकंच खरं।